जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की नाव घेऊन उपयोग नाही. समर्थ म्हणतात की नुसतं नाव घेऊन उपयोग नाही, तर त्यांच्यासारखे कर्म आपल्याला करता आले पाहिजे, तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभूंचं आपण नाव घेतो, श्रीराम प्रभूंचं आपण नाव घेतो, पण त्यांच्यासारखे कर्म मात्र आपण करत नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, म्हणले समर्थ, श्रीराम प्रभू हे एक पत्नी होते, एक वचनी होते, तर एक बाणी होते. बघा, म्हणले समर्थ, त्यांचा बाण जे काही कार्य करायचं आहे ते करूनच परत येत होता, आणि एकदा का ते कोणाला वचन दिलं तर ते पूर्ण करत होते, आणि त्यांना एकच पत्नी होती. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण नाव घेतो, आपण त्यांचं नामस्मरण करतो, त्यांचं नाव घेतो, पण त्यांच्यासारखी कर्म मात्र आपल्याकडून घडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपण नाव घेतो, तर त्यांच्यासारखी कर्म आपण करण्याचा प्रयत्न तरी आपल्याला करता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आदर्श घ्यावा तर ते प्रभू रामचंद्रांचे, आदर्श घ्यावा तर ते प्रभू रामचंद्रांचे, कारण त्यांच्यासारखा राजा आणि मातृपितृवचनी पुत्र, कारण त्यांच्यासारखा राजा आणि पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष भविष्यात कधीच होऊ शकत नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण त्यांचं नाव घेतो, त्यांच्यासारखं आपल्याला थोडं का होईना तरी कर्म करता आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की माता सीतेचे धैर्य तर लक्ष्मणाचे तेज, माता सीतेचे धैर्य तर लक्ष्मणाचे तेज, आणि भरताचा त्याग आपल्या सगळ्यांना आयुष्यात काहीतरी शिकवण देत राहतं. माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज आणि भरताचा त्याग आपल्या सगळ्यांना आयुष्यात काहीतरी शिकवण देत राहतं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की राम ज्याचे नाव आहे, म्हणून समर्थ म्हणतात की श्रीराम ज्याचे नाव आहे, अयोध्या ज्याचे गाव आहे, श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्याचे गाव आहे, असा हा रघुनंदन आम्हाला सदैव वंदनीय आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणूनच समर्थ म्हणतात की जो सत्य मार्गावर चालतो, जो प्रामाणिकपणे वागतो, जो सत्कर्म करतो, जो शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कुकर्म करत नाही, प्रामाणिकपणेच पैसा मिळवतो, त्याला श्रीराम प्रभू भेटतात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की 14 वर्ष ज्यावेळेस श्रीराम प्रभू हे वनवासाला निघाले, त्यावेळेस त्यांनी अनेक जणांचा उद्धार केला. अहिल्या शिराहून पडली होती, तर त्या शिरेला ज्यावेळेस श्रीराम प्रभूचे चरण स्पर्श झाले, त्यावेळेस त्या शिरेतून सुद्धा तिची मुक्ती झाली, आणि तिलाही श्रीराम प्रभूंनी दर्शन दिलं. शबरी ही लहानपणापासून श्रीराम प्रभूंची वाट बघत होती. तिनं छोटीशी कुटी बांधली होती, आणि त्या कुटीमध्ये ती रोज श्रीराम प्रभूचं नामस्मरण करत होती, त्यांची वाट बघत होती. तिलाही त्यांनी दर्शन दिलं, तिचीही उष्टीपोरं खाल्ली. अनेक जणांचा उद्धार त्यांनी वनवासात असताना केला. अनेक राक्षस हे शापातून राक्षस झाले होते, त्यांचीही त्यांनी मुक्ती केली. बघा, म्हणले समर्थ, म्हणजे 14 वर्ष अनेक जणांचा त्यांनी उद्धार केला, अनेक जणांना त्यांनी दर्शन दिलं, आणि अनेक जणांना त्यांनी सत्कर्माचा आणि उत्तमाचा मार्ग दाखवला. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नाव घेऊन उपयोग नाही, त्यांच्यासारखी सत्कर्म आपल्याला करता आली पाहिजे, तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, म्हणले समर्थ, ज्यावेळेस सीतामातेला रावण घेऊन चालले होते, हे जटायू पक्षाने पाहिले होते. जटायू पक्षाने सीतामातेला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु रावणाने जटायू पक्षाचे पंख छाटले, आणि त्याला ओढता येईना. तो रक्तबंबाळ झाला, आणि तो जमिनीवर पडला. मग ज्यावेळेस त्याच वाटेने श्रीराम प्रभू निघाले, लक्ष्मण निघाले सीतामातेचा शोध घेण्यासाठी, त्यावेळेस जो काही प्रकार घडला
जो काही प्रकार घडला तो जटाऊ पक्षाने सर्व काही श्रीराम प्रभूंना सांगितला. श्रीराम प्रभूंना मात्र त्या जटायू पक्षाची अवस्था पाहू वाटेना, कारण तो पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. त्याला बोलताही येत नव्हत्या, वेदना असह्य झाल्या होत्या. तरीही त्याने ठरवलं की जोपर्यंत श्रीराम प्रभू मला भेटत नाहीत तोपर्यंत मी माझा प्राण त्यागणार नाही. मी सर्व काही प्रकार तो श्रीराम प्रभूंना सांगणार आणि त्यांच्या चरणीच माझा प्राण सोडणार. आणि ज्यावेळेस श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण त्या जटाऊ पक्षापर्यंत पोहोचले त्यावेळेस त्या जटाऊ पक्षाने सर्व काही प्रकार सांगितला की कुठल्या मार्गाने सीता मातेला रावणाने घेऊन गेले आणि मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु माझी अवस्था रावणाने अशी केली त्यामुळे मी सोडू शकलो नाही. हे प्रभू मला क्षमा करा, मला माफ करा, मी मातेला नाही सोडू शकलो. त्यावेळेस मात्र श्रीराम प्रभू आणि लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, कारण जटाऊ पक्षी एवढा रक्तबंबाळ झाला होता. आणि श्रीराम प्रभू म्हणाले, अरे असू दे, तू प्रयत्न तरी केले, पण तुझी ही अवस्था खूप खूप भयानक आहे. ही अवस्था तुझी रावणानेच केली असेल. त्यावेळी जटाऊ पक्षाने सर्व काही सांगितले. श्रीराम प्रभू म्हणाले की मी परत तुला पंख देतो, परत तुला आहे असं करतो, तू काही काळजी करू नको, मला तुझी अवस्था पाहवत नाही. त्यावेळेस बघा जटाऊ पक्षाने खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, या आयुष्यामध्ये मी भरपूर जीवन जगलो आहे. आता मला थोडीसुद्धा इच्छा जीवन जगण्याची राहिली नाही. मला आयुष्यात एक सत्कर्म करायचं होतं, तेही मी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये मला यश आलं नाही. आणि आता मला माझे पंख परत नको, आता मला तुमच्या चरणीच मला माझा प्राण जाऊ द्या, माझा मृत्यू येऊ द्या आणि मला सद्गती प्राप्त होऊ द्या, मला मोक्ष प्राप्त होऊ द्या आणि जन्ममृत्यूपासून माझी सुटका होऊ द्या. एवढंच माझं मागणं आहे प्रभू, आणि त्याची पूर्तता तुम्ही करावी असं मला वाटतंय. आणि बघा त्या क्षणी मात्र श्रीराम प्रभू म्हणाले, ठीक आहे, तुला जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल. आणि काही क्षणातच मात्र जटाऊ पक्षाने आपले प्राण श्रीराम प्रभूच्या चरणी सोडले. त्यांच्या मांडीवर त्यांनी आपले प्राण सोडले आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये आलोय तर एखादं तरी सत्कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे, नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. आपण श्रीराम प्रभूंचं नाव घेतो, त्यांच्यासारखी कर्म करण्याचा तरी आपण थोडा का होईना प्रयत्न केला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि एवढं सगळं होऊनही ज्यावेळेस ते सीतेमातेला घेऊन अयोध्यामध्ये गेले त्यावेळेस ज्या मातेने त्यांना वनवासाला पाठवले त्याच मातेचं त्यांनी अगोदर दर्शन घेतलं. कौशल्या मातेचं घेतलं नाही, परंतु कैकेयी मातेचं त्यांनी अगोदर दर्शन घेतलं आणि नंतर मग कौशल्या मातेचं आणि सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं. एवढं लोकांनी त्रास देऊनसुद्धा अगोदर ज्यांनी त्रास दिला त्यांना श्रीराम प्रभूंनी मान सन्मान दिला. म्हणून समर्थ म्हणतात की नाव घेऊन उपयोग नाही, त्यांच्यासारखी कर्म आपल्याला करता आली पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला या निरूपणात सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.